मला वाटतं ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार, कधी होणार, काय होणार, मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत हे, कशाला घाबरतायत हे? विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? पण असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात. ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसाने पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे. पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत. जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगला मिळालेला आहे. आणि उठ सांगितलं तर उठ, बस सांगितलं तर बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत. नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल. बघा, त्या 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहित नाही. आदित्य ठाकरेंनी सांगितलं 22 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, वेगळ्या गटाच्या, शिवसेनेतले आमदार. काय आदित्य ठाकरेंना कुठून काय मिळालं असेल माहित नाही, परंतु जर त्यांच्याकडे माहिती असेल तर असेल, परंतु आमच्यात तसं कुठेही भेदभाव नाही, मनभेद नाहीत आणि आमच्यातले आमदार जायचं काही प्रश्न येत नाही. प्रभू साहेब म्हणतात की निधीच सुनील प्रभू हे माझे मित्र आहेत, माझ्याबरोबर त्यांच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये राजकारण वेगळं, मैत्री ही वेगळी असते आणि ती मैत्री आम्ही नेहमी जपतो. माझ्यासारखा कार्यकर्ता तर नेहमी जपतो आणि म्हणून सुनील प्रभूंशी भेटताना आम्हाला कुठं दुरावा किंवा आमच्यातलं काहीतरी तलवार काढायचं असं काही नसतं. आम्ही मित्र आहोत, मित्र म्हणूनच राहणार. भविष्यामध्ये ते सोबत यावे अशी इच्छा आहे तुमची? ते सोबत यावे की नाही यावे हा त्यांचा निर्णय आहे, परंतु माझे मित्र ते कायम आहेत आणि राहतील. सर, 22 शिवसेनेचे आमदार संपर्कात आहेत वेगळ्या गटाच्या, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आदित्य साहेबांकडे ती माहिती असेल म्हणून ते बोलले असतील, मी त्याच्यावरती बोलणं योग्य नाही. आदित्य ठाकरे म्हणाले की शिंदे सेनेचे 22 आमदार जे आहे ते भाजपच्या गळाला लागलेले आहेत. असं म्हणण्याकरता तर उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं. आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना जी आहे ते आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती अजून मजबूत होतानाच आपल्याला पाहायला मिळेल.